साहेबांना भेटायला आले, काय विषय, काय चर्चेवरती बोलणं झालं? आदरणीय रामदासजी आठवले साहेबांचा आणि आदरणीय मुंडे साहेबांची खूप मैत्री सगळ्या जगाला ठाऊक आहे. लोकसभेचा प्रीतमताईंचा मागच्या वेळी जेव्हा फॉर्म भरला तेव्हा मी आठवले साहेबांचा आशीर्वाद घ्यायला आले होते. तर अशा आमच्या वेळोवेळी भेट्या होतच असतात. परंतु मी निवडणुकीला सामोरे जात असताना आमच्या पारिवारिक संबंध आणि जुन्या नात्यांचा सन्मान म्हणून आणि त्यांचा एक मोठेपणाचा आशीर्वाद घेण्यासाठी मी आज इथे आलेली आहे आणि त्यांच्याशी चर्चा केली, मार्गदर्शन केलं. ते माझी सभा घ्यायला येतोही म्हणाले आणि खूप खूप त्यांनी मला आशीर्वाद दिले. आंबेडकरांनी 4थी लिस्ट आज जाहीर केली. त्यांनी बारामतीमध्ये कॅन्डिडेट नाही दिला, ते शरद पवार यांना सपोर्ट करणारे. कसं पाहता याच्याकडे? हे पहा, हे राजकारण आहे ना. आता पटलावर खूप सारे पार्टीज आहेत, खूप सारे पक्ष आहेत. त्यामुळे प्रत्येक पक्षाची आपली आपली भूमिका आहे आणि त्यामुळे आघाडीच्या काही जागा आणि काँग्रेसच्या काही जागांना ते समर्थन करतील असं त्यांनी जाहीर केलं. त्याप्रमाणे त्यांनी ते केलं असावं. एक हिंदी में मैम, आज आठवले जी को मिलने आए, आदरणीय रामदास जी आठवले और मेरे पिता स्वर्गीय गोपीनाथ जी मुंडे बहुत ही अच्छे मित्र रहे हैं और हर बार चुनाव जब होता है तब मैं उनका आशीर्वाद लेने आती हूँ. ये परंपरा है. जब उनको भी राज्यसभा का कैंडिडेचर मिला था तब भी मैं मुंडे साहब के साथ उनको अभिनंदन करने यहाँ आई थी और उसी परंपरा के अनुसार मैं आई हूँ. वैसे तो हम मिलते ही रहते हैं, पर मैं चुनाव के सामने उनका आशीर्वाद लेना चाहती थी, इसलिए आई. ठीक है, थैंक यू. पंकजाताई मुंडे आपल्या भेटीसाठी आलेल्या होत्या. त्या गोपीनाथ मुंडे यांच्या पुत्री आहेत आणि बीजेपीमध्ये अत्यंत ॲक्टिव्ह असणारे असे नेते आहे. त्यांना बीडमध्ये लोकसभेची उमेदवारी मिळाली आणि त्या आपलं स्वागत करण्यासाठी आल्या होत्या. रिपब्लिकन पक्षाचा आम्हाला पूर्ण पाठिंबा हवा आहे किंवा सर्व कार्यकर्त्यांना आपण आदेश द्यावेत आणि मला निवडून आणण्यासाठी रिपब्लिकन पक्षाने चांगला वाटा उचलावा यासाठी त्या या ठिकाणी आल्या होत्या. काही वेळ त्यांच्यासोबत आपली चर्चा झाली. त्यांना पण सांगितलं की आपले वडील गोपीनाथ मुंडे यांच्याबरोबर आमचे फार जवळचे संबंध होते. नामांतराच्या लढ्यामध्ये प्रमोद महाजन असतील, गोपीनाथ मुंडे असतील, ते आमच्यासोबत जेलमध्ये होते आणि आता आपल्याला उमेदवारी मिळालेली ही गोष्ट अत्यंत चांगली आहे. तुम्ही आमच्यासोबत दिल्लीमध्ये या. पक्षाने आपला सन्मान केलेला आहे आणि त्यांना तिकीट मिळाल्याबद्दल त्या खुश आहेत. त्यांना त्या मतदारसंघामध्ये गोपीनाथ मुंडेजी निवडून आले होते, प्रीतम मुंडे 2 वेळेला तिथे निवडून आल्या आणि त्यांना बोलून सांगण्यात आलं की आपण आता दिल्लीमध्ये या, प्रीतमचं काय पुनर्वसन करायचं आपण बघू, पण आपण दिल्लीमध्ये आलं पाहिजे अशा पद्धतीची भावना भूमिका त्यांच्यासमोर मांडली आणि श्रेष्ठींकडून त्यांना सांगण्यात आलं की आपण बीडमध्ये उभे राहा. त्यामुळे एक बीडसाठी एक सक्षम अशा पद्धतीची एक महिला त्या ठिकाणी उमेदवार म्हणून मिळालेली आहे आणि त्या खासदार म्हणून नक्की निवडून येतील अशी आपल्याला अपेक्षा आहे. मी त्यांना आता सांगितलेलं आहे की रिपब्लिकन पक्षाचा पूर्णपणे आपल्याला पाठिंबा राहील, पण त्यांच्याकडे एक मागणी आपण केलेली आहे की जी बीड लोकसभेमध्ये केज नावाचा जो मतदारसंघ आहे तो त्या ठिकाणी रिझर्व आहे. त्यामुळे रिपब्लिकन पक्षासाठी त्याचा विचार पक्ष ठरवेल नंतर, परंतु आपणही त्यासाठी थोडीशी पॉझिटिव्ह भूमिका घ्यावी असे आपण त्यांना सांगितलेलं आहे. आणि जिल्ह्यामधला बौद्ध समाज, जिल्ह्यामधला आंबेडकरी समाज, जिल्ह्यामधला दलित समाज मोठ्या ताकदीने आपल्या पाठीशी उभा राहील आणि आपल्याला प्रचंड बहुमताने निवडून आणेल असा विश्वास मी त्यांच्यासमोर व्यक्त केलेला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी 3री लिस्ट आज जाहीर केली आहे, पण त्यांनी बारामतीमधून कॅन्डिडेट दिला नाहीये. त्यांनी सांगितलं की आम्ही शरद पवार यांना सपोर्ट करणार आहे. त्याच्यावरती काय करणार आहे? हां, शरद पवारांना सपोर्ट करणार आहे. हां, ठीक आहे. तर एकतर प्रकाश आंबेडकर हे स्वतंत्र एका पक्षाचे नेते आहे. कुणाला पाठिंबा द्यायचा, कुठं उमेदवार उभा करायचा, कुठं करायचा नाही हे ठरवण्याचा पूर्णपणे त्यांना अधिकार आहे. त्यामुळं त्यांनी जर ठरवलं असेल की त्या ठिकाणी सुप्रिया सुळेंना पाठिंबा द्यायचा तर त्याच्याबद्दल आमचं काही हरकत नाही आहे.
सर हिंदी में जानना चाहेंगे पंकजा मुंडे क्या कहना चाहेंगे? हाँ, पंकजा मुंडे आज मेरे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया के कार्यालय में मिलने के लिए आई थी और उनके पिताजी के और मेरे बहुत नज़दीक के संबंध थे। मैंने जब बीजेपी शिवसेना के साथ मैं आया था तब मैं 3 बार लोकसभा में कांग्रेस अलायंस में चुनकर आया था, लेकिन चौथी बार मैं शिरडी से हारा था। इसलिए मैंने ऐसी मांग की कि भाई हर बार निर्वाचन क्षेत्र बदलने से थोड़ी गड़बड़ होती है, इसीलिए राज्यसभा जाना चाहिए। तो मैंने राज्यसभा मांगी थी और गोपीनाथ मुंडे जी बीजेपी के सीनियर नेता थे महाराष्ट्र के, और उन्होंने और बाकी के नेताओं ने भी मुझे राज्यसभा मिलने के लिए भारी कोशिश की थी। तो आज मैंने पंकजा को ये भी याद दिलाया और मराठवाड़ा विश्वविद्यालय को बाबा साहब का नाम देने के लिए बहुत सारी पार्टियों का सपोर्ट था, उसमें बीजेपी का और प्रमोद महाजन जी, गोपीनाथ मुंडे जी, इनका भी उसके लिए नामांकन के लिए सपोर्ट था। वो भी मैंने पंकजा ताई के सामने मैंने बताया है और पंकजा ताई ने रिपब्लिकन पार्टी की साथ मुझे पूरी मिलनी चाहिए, इसके लिए वो मेरा आशीर्वाद मांगने के लिए आज यहाँ आई थी। मैंने उनको बताया है कि हमारा जो अम्बेडकरी समाज है, बौद्ध समाज है, दलित समाज है, रिपब्लिकन जनता है, ये बड़ी संख्या में आपके साथ खड़ी रहेगी और आप बहुत अच्छे बहुमत से वहाँ से मेंबर ऑफ पार्लियामेंट बनेगी। और मैंने उनको ये भी बताया कि मुझे बहुत बड़ी खुशी है कि आप हमारे साथ दिल्ली आ रही है, तो ज़रूर मैंने उनको शुभकामना दी है और बहुत सारे भारी वोटों से वहाँ पंकजा ताई मुंडे चुनकर आएगी। सभी पार्टियों के लीडर्स अपने अपनी लिस्ट जाहिर कर रहे हैं, रिपब्लिकन पार्टी की लिस्ट कब आएगी, कब कैंडिडेट के नाम पता चले, क्या कहते हैं? रिपब्लिकन पार्टी की लिस्ट के लिए तो अभी एक भी सीट हमको मिली नहीं है, दूसरी पार्टियां तो अपनी अपनी लिस्ट जारी कर रहे हैं, लेकिन रिपब्लिकन पार्टी की एक इच्छा थी कि भाई रिपब्लिकन पार्टी को 2 सीट मिलनी चाहिए, 2 नहीं तो 1 तो सीट मिलनी चाहिए। लेकिन शायद बीजेपी के वरिष्ठ नेताओं ने, राज्य के नेताओं ने तय किया होगा कि अठौली जी को दोबारा राज्यसभा देनी है, मंत्री बनाना है। तो उन्होंने आरपीआई को टिकट देने के बारे में सोचा नहीं था, मैंने ऊपर भी उसके बारे में बात की थी, लेकिन एक तो रिपब्लिकन पार्टी को 2 सीटें या 1 सीट मिलनी चाहिए थी। अभी ये तो आपस में झगड़ा कर रहे हैं, ये सीट हमको मिलनी चाहिए, वो सीट हमको मिलनी चाहिए। उतना झगड़ा तो हमने नहीं किया है, हम तो शांत स्वभाव के हैं, हम एडजस्टमेंट करने वाले हैं। और लेकिन रिपब्लिकन पार्टी में ज़रूर नाराज़गी है कि भाई रिपब्लिकन पार्टी को 2 या 1 सीट मिलनी चाहिए थी। शिरडी से मैंने बहुत आग्रह किया था कि भाई मुझे सीट मिलनी चाहिए, और एकनाथ शिंदे जी ने भी हमारे लिए आग्रह छोड़ना चाहिए था। देवेंद्र फडणवीस जी ने भी उसके लिए प्रयत्न करने की आवश्यकता थी। तो लेकिन जब देवेंद्र फडणवीस जी को मैं मिला था अभी, तो उन्होंने बताया कि भाई आपके लिए हमने कोशिश की थी, लेकिन शिवसेना की एकनाथ शिंदे के कोटे में जो सदाशिव लोखंडे है वो वहाँ से सिटिंग थे और उनको वहाँ से टिकट देना जरूरी था। लेकिन हमने ये भी बताया कि भाई बहुत सारे सिटिंग लोगों को टिकट नहीं दिया है, तो इसीलिए एक आधी सीट आरपीआई को, आरपीआई का चेहरा जो है, मुझे हर बार मीडिया वाले पूछते हैं कि आपकी सीट कहाँ है, आप कब सीट अनाउंस करेगी या क्या है आपका। तो ये मुझे थोड़ा रिप्लाई देने में मुझे तकलीफ होती है। इसीलिए मुझे लगता है कि अगर मैं बीजेपी का और मोदी जी का बड़ा सपोर्टर मैं हूँ, मोदी जी ने बहुत अच्छे काम किए हैं, और इसीलिए मैं मोदी जी का विजन है, ये डेवलपमेंट का विजन है, मोदी जी का विजन है, एकता का विजन है, मोदी जी का विजन है, समानता का विजन है, और बाबा साहब अम्बेडकर जी को मानने वाला उनका विजन है। इसीलिए मैं उनके साथ हूँ। छोटी मोटी बातें होती रहती है, थोड़ी नाराज़गी होती भी रहती है, लेकिन रिपब्लिकन पार्टी को 2 या 1 तो सीट मिलनी चाहिए थी, लेकिन वो मिली नहीं है। लेकिन उसके बदले जो भी हमने डिमांड की है उस पर माननीय देवेंद्र फडणवीस जी ने आश्वासन दिया है कि रिपब्लिकन पार्टी को नाराज नहीं करेगी, रिपब्लिकन पार्टी का अपमान नहीं होगा, रिपब्लिकन पार्टी को विचार में लिया जाएगा और जो मांगे हमने की है उसको पूरा किया जाएगा।
ऐसा माननीय देवेंद्र फडणवीस जी ने हमको आश्वासित किया है। इसीलिए मेरे पार्टी के नेशनल कमेटी ने, स्टेट कमेटी ने निर्णय लिया है कि भाई इस वक्त अपने को एनडीए के साथ रहना ही बहुत बड़ा आवश्यक है और समाज के फायदे के लिए, पार्टी के फायदे के लिए और देश के विकास के लिए मतलब एनडीए के साथ रहना जरूरी है। इसीलिए हमने ये निर्णय ले लिया है। तो देखते आगे क्या होता है। सर हे थोडक्यात मराठीत सांगा का आरपीआयच्या पाठीमध्ये आता आरपीआयच्या सीट डिक्लेअर, आता माझी सीट डिक्लेअर होणार आहे 2026 मध्ये। म्हणजे आता माझी सीट जी राज्यसभेची आहे, आता आरपीआयला काही एकही सीट मिळाली नाही। पण एक गोष्ट सांगतो की आरपीआयने काही साऊथ इंडियामध्ये ज्या ठिकाणी बीजेपी स्ट्रॉंग नाही अशा ठिकाणी काही सीट उभ्या करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 5 सीट जी आहे त्या आसाममध्ये आम्ही उभ्या केलेल्या आहेत। त्यानंतर आमच्या 2 सीट ज्या आहेत त्या 2 सीट तेलंगणामध्ये आम्ही उभा करतो, 1 सीट आंध्रामध्ये उभी करतो, मणिपूरमध्ये आमची 1 सीट आहे। त्यानंतर ओडिसामध्ये आमच्या काय 8-9 आम्ही विधानसभा उभ्या करणार आहोत। त्यानंतर आपल्या झारखंडमध्ये एक किंवा 2 लोकसभा आम्ही लढणार आहोत। अशा पद्धतीनं 10-15 सीट जी आहे या आम्ही सगळ्या देशामध्ये लढण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि रिपब्लिकन पक्षाचं अस्तित्व जे आहे, आता आरपीआय पक्ष रजिस्टर असल्यामुळं काही सीट लढणं अत्यंत आवश्यक असल्यामुळं आम्ही काही ठिकाणी आमचे उमेदवार उभे करतो आहोत। पण बाकीच्या सर्व जागांवरती रिपब्लिकन पक्षाचा बीजेपीला पाठिंबा राहणार आहे, एनडीएला पाठिंबा राहणार आहे आणि आम्ही 400 पारच आमचा राहणार आहे, तो आमचा यशस्वी होणार आहे आणि देशामध्ये 400 आणि महाराष्ट्रामध्ये 48 जागा या महाराष्ट्रामध्ये मिळण्याची यासाठी शक्यता आहे की महाविकास आघाडीमध्ये दम राहिलेला नाही आहे। म्हणजे महाविकास आघाडीमध्ये तेवढी ताकद आता राहिलेली नाही आहे। त्यांचे उमेदवार बघितले तर तेवढे स्ट्रॉंग उमेदवार दिसत नाही आहेत आणि महाविकास आघाडीमध्ये एकमत नाही आहे। म्हणजे महाविकास आघाडीमध्ये फार मोठी उथलपुथल होती आहे, बऱ्याच ठिकाणी बंडखोरी होण्याची शक्यता आहे, काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत लढण्याचाही त्यांचा प्रयत्न आहे। तर त्यामुळं त्यांचा जो महाविकास आघाडीचा अलायन्स आहे तो तेवढा स्ट्रॉंग अजिबात नाही आणि त्यामुळं आमचा 45चा नारा होता, पण आता 48 जागा निवडून आणण्याचा आमचा प्रयत्न आहे। त्यामुळं महाराष्ट्रामध्ये नक्की आम्हाला प्रचंड मोठं यश मिळेल अशी अपेक्षा आहे। शिर्डीची जागा अजून डिक्लेअर नाही झाली, तुमचा आग्रह आहे त्या जागेवरती? नाही, शिर्डी जागा डिक्लेअर केलेली आहे, सदाशिव लोखंडे यांना डिक्लेअर केलेली आहे। आता मी काय तिथला आग्रह सोडलेला आहे, कारण अजून ठिकाणी मला जागा दिलीच नाही किंवा माझा त्या ठिकाणी विचार झाला नाही। लोकमत मात्र त्या ठिकाणचं असंच होतं की मी तिथे उभं राहायला पाहिजे। अनेक लोकांचे मला फोन पूर्वी आले, आता सुद्धा येत आहेत, पण त्यांची इच्छा नसेल तर आता माझी तिथे लढण्याची इच्छा नाही। थँक्यू सर।